अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 1 जानेवारी 2025 वार बुधवार। आज या 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। आजपासून 2025 ची सुरुवात झालेली आहे। बघा, मी श्री स्वामी समर्थ महाराजांना सगळ्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करते की महाराज हे 2025 वर्ष सगळ्याच भक्तांसाठी सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ। माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या ज्या काही इच्छा असतील ह्या सर्व इच्छा या 2025 मध्ये पूर्ण करा आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या डोक्यावरती तुमचा आशीर्वाद नेहमीच ठेवा। भक्तांनो, आपल्यापैकी असंख्य लोकांनी आज या नवीन वर्षापासून काही ना काही संकल्प केला असेल। कुणी सेवेचा संकल्प केला असेल, कुणी उपायांचा संकल्प केला असेल, कुणी स्वामींच्या मठामध्ये म्हणजे केंद्रामध्ये गेलं असेल। जसं ज्याला जमेल तशी काही ना काही प्रत्येकाने सेवा ही नक्कीच केली असेल, कारण आपण वर्षाची जी सुरुवात आहे ही स्वामींच्या चरणाने, स्वामींच्या सेवेने, स्वामींच्या प्रार्थनेने करत असतो। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज सकाळपासून काही ना काही सेवा किंवा उपायांची सुरुवात झाली असेल, तर बऱ्याच लोकांची इच्छा असूनही आज त्यांना काही करताच आलं नसेल। अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे। आज 1 जानेवारीपासून म्हणजे या नवीन वर्षातील पहिल्या दिवसापासून तुम्हाला या काही वस्तू तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत। या वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली, या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला म्हणजे तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवायला किंवा रात्री झोपताना तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली, तर तुमचं जे भाग्य आहे हे चमकायला लागेल। झोपलेलं भाग्य जागून उठेल, नशीब बदलायला लागेल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमचं नशीब जे आहे ते साथ द्यायला लागेल। आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मोरपंख। प्रत्येकाच्या घरामध्ये मोरपंख आवर्जून असतं। बघा, मोरपंख ज्यामध्ये दैवी तत्वाचा वास असतो। मोरपंख ही एकमेव अशी गोष्ट असते की जी तोडूनही जिवंत असते। मोर जे माता लक्ष्मीचं वाहन आहे। मोर हे श्री गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे। मोर हे बाळकृष्णांना विशेष प्रिय आहे। बघा, बाळकृष्ण जे असतात म्हणजे कृष्ण भगवान, त्यांच्या माथ्यावर नेहमी मोराचं पंख, मोरपीस जे आहे ते लावलेलं असतं। मोरपंख जे आहे हे उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, धन खेचून आणण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं भाग्य बदलवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं। म्हणून आपल्याला आज 1 तारखेला म्हणजे वर्षातील पहिल्याच दिवशी मोरपंखाचाच हा पहिला उपाय करायचा आहे। घरात असणारं, तिजोरीत ठेवलेलं किंवा कुठेही तुम्ही ठेवलं असेल तर ते एक मोरपंख घ्या। देवघराच्या समोर, आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक प्लेट ठेवा। त्या प्लेटमध्ये हे मोरपंख ठेवायचा आहे। मोरपंखाची आधी पूजा करायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं, थोड्या अक्षता त्यावर अर्पण करायच्या। त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा। हा लाल रंगाचा धागा 3 वेळा किंवा 7 वेळा त्या मोरपंखाला गुंडाळायचा। हा म्हणजे हे मोराचं पीस आहे, खालचा हा देठ आहे, दांडा आहे, तर त्याला 3 वेळा किंवा 7 वेळा हा जो धागा आहे तो गुंडाळायचा। त्यानंतर हे जे मोरपीस आहे हे मोरपीस आजपासून तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे। रात्री झोपताना तुम्ही उशीखाली ठेवू शकता। दिवसभर किंवा जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल, व्यवसाय असेल तर त्यात गल्ल्यात ठेवू शकता। तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलात तरीही चालेल। हे मोरपीस अभिमंत्रित करून जर तुम्ही आजपासून तुमच्या सोबत ठेवलं तर नक्कीच यामध्ये असणारे दैवी तत्व जे आहे ते तुमच्या नशिबाला, तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल। धनात वृद्धी घडून आणेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी धनाचा मार्ग जो आहे तो खुला होईल। यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, आज या 1 तारखेपासून आपल्याला 1 रुपयाच्या सिक्क्याचा हा एक उपाय करायचा आहे। यासाठी 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं, कोरं करकरीत, जसं जमेल तसं 1 रुपयाचं एक छान नाणं घ्या। आपलं जे देवघर आहे देवघरामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवा। त्या प्लेटमध्ये हे 1 रुपयाचं एक नाणं ठेवा। त्यावरती थोडं पाणी घाला, त्यावरती थोडं दूध घाला, पुन्हा थोडं पाणी घाला, पुन्हा दूध घाला।
1 रुपयाचं नाणं पूर्ण स्वच्छ धुवून घ्या. आता दूध नाही पण तुमच्याकडे म्हणजे नसलं तर तुम्ही फक्त आणि फक्त त्याच्यावरती जल म्हणजे पाणी घातलं तरीही चालेल. आणि हे नाणं स्वच्छ तुम्हाला स्नान घालून म्हणजे धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे नाणं तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोडे अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळायचा आहे. त्यानंतर हा 1 रुपयाचा सिक्का उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 1 वेळा माता लक्ष्मीचा कनकधारा स्तोत्र आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, तीनही सेवा 1 रुपयाच्या नाण्यावर करून झाल्या की त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं. त्या कापडामध्ये हा अभिमंत्रित केलेला सिक्का ठेवायचा, घट्ट गाठ मारायची या कापडाला आणि ही 1 रुपयाची सिक्क्याची जी पोटली तयार होईल ही आपल्या आयुष्यभर सोबत ठेवायची. तुम्ही तुमच्या तिजोरीतही ठेवू शकतात, तुम्ही तुमच्या वॉलेटमध्येही ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या तुमचा गल्ला असेल म्हणजे व्यवसायाचा गल्ला असेल, तुम्ही दुकान चालवत असाल तर तुम्ही तुमच्या दुकानातल्या जिथे तुम्ही धन ठेवताय, पैसे ठेवताय, दुकानात येत असणारी जी काही रक्कम आहे जिथे तुम्ही ठेवताय तर तिथेही तुम्ही हे नाणं ठेवू शकता. याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील. आजपासून हा उपाय केला तर वर्षभर तुम्हाला या उपायाने बरकत येत राहील. यानंतरचा तिसरा उपाय, तुमच्या घरात नारळ असेल, आता प्रत्येकाच्या घरात एक तरी नारळ असेल, नसेल तर अगदी वेळ गेलेली नाही, अजूनही दुकानं जर ओपन असेल तर आवर्जून तिथे जा. एक नारळ ज्याला श्रीफळ असं म्हणतो, हे नारळ हे श्रीफळ तुम्हाला आज 1 जानेवारीला म्हणजे वर्षातील पहिल्या दिवशी तुम्हाला घरी आणायचं आहे. त्यानंतर म्हणजे घरीच असेल तर तोच नारळ घेतला तरीही चालेल. हा नारळ तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एका कापडावर ठेवायचा आहे. नारळाला हळदी कुंकवाचं छान असं स्वस्तिक काढायचं आहे. बाजूला 2 रेषा, त्याच्या बाजूला 2 रेषा, मध्ये 4 टिंब पण द्यायचे आहेत. त्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात शेंडीवर राहील आणि खालचा भाग असा राहील. अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तुमच्या समोर पकडायचा आहे. या नारळात आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर घरातील इडापिडा दूर करण्यासाठी या नारळात प्रार्थना करून घरातल्या 4ही कोपऱ्यांना हा नारळ फिरवायचा आहे. घरातल्या 4ही कोपऱ्यांना हा नारळ स्पर्श करायचा, सगळ्या बेडरूम पासून सगळ्या ठिकाणी फिरवायचा. त्यानंतर हा जो नारळ आहे हा लाल रंगाच्या कापडामध्ये घ्यायचा, बांधायचा. लाल कापडामध्ये बांधलेला हा नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घरातला जो वरचा भाग असतो ज्याला आपण बहाल असेही म्हणतात, आता प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असेल पण आमच्याकडे बहाल म्हणतात, म्हणजे माळ्याचा भाग असेल किंवा सगळ्यात वरती जिथे सिलिंग केलेली असेल किंवा सिलिंगच्या वरती टेरेस असेल, म्हणजे आपल्या घरातला कुठलाही जो उंचवट्याचा वरचा भाग असेल त्या ठिकाणी हा नारळ जो आहे तो तुम्हाला आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बांधायचा आहे. याने वर्षभर तुमच्या घरामध्ये मंगलमय गोष्टी घडतील, वर्षभर तुमच्या घरामध्ये सात्विक गोष्टी घडतील, प्रत्येक कामात यश मिळत जाईल, प्रगती होत जाईल, घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक व्यक्तीला भरभरून यश मिळत जाईल. यानंतरचा पुढचा उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत काही वस्तू. सगळ्यात आधी लाल रंगाचं कापड घ्यायचं, 2 त्यावरती हिरव्या वेलच्या ठेवायच्या, 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या, त्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कुंकू घालायचं. यामध्ये तुम्हाला एक चमचाभर बडीसोप, कच्ची बडीसोप, भाजलेली नाही, गोड नाही तर कच्ची असणारी बडीसोप घालायच्या 1 चमचाभर. हे सगळं त्या कापडावरती ठेवलं, त्याला घट्ट गाठ मारली की त्याची छोटीशी पुरचुंडी म्हणजे पोटली तयार करायची आणि आज ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणांना लावायची आणि त्यानंतर ही पोटली रोज रात्री आजपासून आपल्या उशीखाली ठेवून द्यायची. कधीच काढायची नाही, ती उशीखालीच ठेवा. याने स्वप्न दोष दूर होईल, लक्ष्मी प्रसन्न राहील, सतत वाटत असणारी भीती कुठेतरी नष्ट होत जाईल, माता लक्ष्मीची साथ मिळत जाईल, तुमचं जे भाग्य बिघडलेलं आहे हे पूर्ववत होत जाईल, ज्यामुळे तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल. बघा, खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.